नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण निघालो आहोत पुण्यापासून अवघे 30-35 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शांत आणि दिव्य ठिकाणी। तिथली सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक स्पर्श आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन प्रवासाला। मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच सुंदर आहे। तर मंडळी, आपण आलो आहोत नारायणपूर येथील दत्त मंदिरात। हे मंदिर भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे। साधं, शांत व अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेलं हे ठिकाण आहे। इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळीच शांती जाणवते। नारायणपूर दत्त मंदिराचं इतिहासात खास महत्त्व आहे। असं म्हणतात की भगवान दत्तात्रेयांनी इथे तपस्या केली आणि आजही त्यांच्या उपस्थितीची अनुभूती इथे मिळते। भक्त इथे दत्त जयंती आणि दत्तमाला करायला खास करून येतात। मंदिराच्या समोर मोठं अंगण आहे। तिथे काही लोक बसून ध्यान करतात व शांतपणे वेळ घालवतात। इथे गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत त्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचे फोटोज लावलेले आहेत आणि त्याखाली त्याचे अर्थही लिहिलेले आहेत। पुढे या मंदिराचा हळूहळू जीर्णोद्धार कसा झाला याचेही काही फोटोज इथे लावलेले आहेत। मंदिराच्या पाठीमागच्या साईडला एक मंदिर आहे। त्याचं नाव आहे नारायणेश्वर मंदिर। हे मंदिर यादव काळातील आहे। मंदिराच्या बाहेरच असा मोठा नंदी आहे। मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर खूपच थंड वाटत होते आणि हे जे खांब आहेत ना, हे पूर्णपणे दगडी आहेत। गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला अशा देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। महादेवाचे दर्शन करून आम्ही लगेचच पुढच्या ठिकाणी जायला निघालो। आता आपण निघालोय एका सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणी। आपण निघालोय केतकावळे येथील प्रसिद्ध असलेल्या प्रतिबालाजी मंदिराला। हे मंदिर नारायणपूर पासून अगदी थोड्याच वेळाच्या अंतरावर आहे। अर्ध्या तासाचा प्रवास करून आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। ही आहे मंदिराची मुख्य कमान। थोडेच पुढे गेल्यावर आपल्याला मंदिराची पार्किंग दिसते। हा आहे मंदिराचा पार्किंग एरिया। इथे पार्किंगची व्यवस्थित सोय केली आहे। मंदिराचा बाहेरचा परिसर अगदी स्वच्छ व नीटनेटका ठेवलेला आहे। हे मंदिर अगदी तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिरासारखेच आहे। अगदी तिरुपती बालाजीला आल्यासारखेच वाटते। सुट्टीच्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते। मंदिराच्या गर्भगृहामध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यास परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला आतील दृश्य दाखवू शकत नाही, पण इथली शांतता शब्दात वर्णन करणं कठीण आहे। मूळ देवस्थानाचं पावित्र्य इथे काटेकोरपणे पाळले जाते। या मंदिरात दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते आणि 2 वेळा सेवा केली जाते आणि दर गुरुवारी भाविकांना नेत्रदर्शन घडवलं जातं। या मंदिरात वर्षातून 2 मोठे उत्सव साजरे केले जातात। तिरुपती येथील मूळ मंदिरात भाविकांनी बालाजीला केस वाहण्याची प्रथा आहे, तशी सोय देखील येथील मंदिरात केलेली आहे। मूळ मंदिरात मिळतो तसा लाडूचा प्रसादही इथे आपल्याला मिळतो। ही दर्शन रांग आहे।
उत्सवाच्या वेळी इथे मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते। तुम्ही जर पुणे आणि पुरंदरच्या आसपास राहणारे असाल तर या 2 ठिकाणांना नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय महाराष्ट्र।